केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख पीपल ओरिएंटेड योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या काही ग्रामपंचायतींची निवड या उपक्रमासाठी इनिशिएटिव्ह करण्यात आली होती। त्यांच्याकडून यासाठी माहिती मागवण्यात आली होती। पंतप्रधान घरकुल, पीएम आवास योजना, उज्ज्वल गॅस योजना, रमाई घरकुल योजना, लाडकी बहीण योजना आदी विविध योजना उपक्रम गावात पूर्ण क्षमतेने राबवून त्याचा लाभ नागरिकांना सिटीजन देण्यात आला होता। हे उपक्रम ग्रामपंचायतीमार्फत नेटाने राबवण्यात येत असतात। यामुळेच ग्रामपंचायतींना हा बहुमान मिळाला आहे। मात्र यात यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंड बुद्रुक ही ग्रामपंचायत अग्रेसर ठरल्याने तेथील महिला सरपंच श्रीमती ममता जोशी यांना दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेड सोहळ्यास उपस्थित राहण्याचा बहुमान देण्यात आलाय। प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणाऱ्या परेडला उपस्थित राहण्याचे स्वप्न अनेकांचे असते, मात्र हे सर्वांना शक्य होत नाही। आता या परेडला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मोठा मान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सरपंचांना मिळणार आहे। यंदा हा मान कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पोमेंड बुद्रुक कारवांची वाडी येथील महिला सरपंच श्रीमती ममता जोशी यांना मिळाला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, रत्नागिरी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।